हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। कालपासून एक टेन्शन असं होतं की प्रत्येक पालकांना कालपासून आपले मुलं 10वीला आहेत आणि 10वीचा रिझल्ट काल डिक्लेअर झाला होता की आज 12-1 वाजेपर्यंत जाहीर होईल म्हणून। तर काल रात्री 8 वाजल्यापासून आम्ही टेन्शनमध्ये होतो की मुलांचा रिझल्ट कसं लागणार आहे। आणि कालपासून मुलगा तर होताच होता, मुलगी माहीत नाही थोडीशी हॅपी होती आणि थोडीशी टेन्शनमध्ये होती, पण जास्त करून माझा दादा जास्त टेन्शनमध्ये होता की सारखं त्याला धुडधुड वाटत होती, काय होतंय काय नाही। आणि सकाळपासून तर एकदमच टेन्शनमध्ये, जसं त्यांनी ते ॲप ओपन केलं की ते रिझल्टचं लागण्यासाठी काय ओपन करायचं होतं ते ओपन केलं, तसं त्याचं सारखंच जसं घड्याळाचे काटे जसे फिरत असते तसं त्याचं सारखं फिरत होतं, माइंड म्हणजे सारखं त्यातच होतं। आणि आम्हाला बी तसंच वाटायचं की 1 तास राहिले, 1.5 तास राहिले, 2 तास राहिले, 4 तास राहिले, असं आमचं म्हणणं होतं। आणि फायनली माझे मुलं कष्टातनं वर आमच्या कष्टाची चीज केली, दोघं पण चांगल्या मार्काने पास झाले। मुलीला 72% पडले माझ्या सानवीला आणि मुलाला 77% पडले माझ्या गिरीशला। तर मुलांनी त्यांच्या आईबापाचं आईपेक्षा जास्त बापाचं नाव रोशन केलं, कारण बाप खूप कष्ट करतो त्यांच्यासाठी, वेळ बघत नाही, काळ बघत नाही, बाहेर कब्बर चहा पित नाही। आणि अशी काय आज आज म्हणजे खरं 10वीच्या इतकं म्हणजे टेन्शन होतं, जास्त करून माझ्या भावाला श्रेय जातं ह्याच्यातलं। तो सुद्धा पण टेन्शनमध्ये होता, पण तो दाखवत नव्हता कालपासनं, की तो म्हणत होता नाही तुझे पोरं पास होतेत, तुझे पोरं पास होतेत। माझा दाजी मामा असा म्हणायचा, माझा भाऊ, की तुझे पोरं पास होतेत। पण मला वाटायचं नाही माझा मुलगा पास होईल ही मला खात्री होती, पण मुलीची खात्री नव्हती की ती होईल का नाही म्हणून। पण खरंच तिला 71% पडले, 72% पडले, खूप छान वाटलं मला। आणि पास असतं मम्मी, मुलाला तर अपेक्षापेक्षा जास्तच पडले, आम्ही अपेक्षा केली नव्हती दोघांची, पण त्याच्यापेक्षा जास्त पडले। खरंच छान वाटत होतं माझ्या मुलांच्या 10वीच्या रिझल्टसाठी। काही पाहुण्यांनी म्हणजे माझ्या मावश्या किंवा माझे भाऊ किंवा माझ्या बहिणी नाही, पण बहिणींच्या नवऱ्यानी आत्ताच एक 4-5 दिवसाखाली एक वाक्य टोकलं होतं त्याच्या रिक्षा चालण्यावरनं, की रिक्षा चालवा लागला होता तो त्या दिवशी, आणि बहिणीच्या नवऱ्याने असं वाक्य बोललं होतं की हो 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 शिकू द्या रिक्षा शिकू द्या, आता 10वीचा रिझल्ट लागल्यावर त्याला रिक्षाच चालवायची आहे। पण असं काही देवानी माझ्या होऊ दिलं नाही। माझ्या मुलगा खरंच पास झाला। मला माहीत नाही त्यांच्या वेळेस किती टक्के होते काय होते, माझ्या भावाची खूप टक्केवारी जास्त होती आणि बहिणीची पण। त्यांच्या वेळेस खूप टक्केवारी म्हणजे त्यांच्या इतके त्यांनी घेतले नाहीत मार्क। आम्ही अपेक्षा पण केली नव्हती नवरा बायकोनी की माझ्या भावा एवढे आणि बहिणी एवढे घ्यावं म्हणून, पण थोडे तरी त्यांच्यापेक्षा थोडे तरी मार्क घ्यावं अशी अपेक्षा होती। आणि ह्यातलं सगळं श्रेय माझ्या दाजी मामाला म्हणजे माझ्याच भावाला जाते, कारण तो 3-3 वाजेपर्यंत मुलांसाठी इथं बसत होता। कधी 1:30 वाजेपर्यंत बसलाय, कधी 2 वाजेपर्यंत बसलाय, कधी 3 वाजेपर्यंत बसलाय, आणि कधी कधी तर पहाटे गेलाय दिवस उजाडायच्या टायमाला, एवढं मुलांचा अभ्यास घेत होता। मुलं पण त्याला रिप्लाय देत होते, पण काही वेळेस मुलीला जमत नव्हतं, मुलाला पण काही उत्तरं जमत नव्हते, एकदम असं ह्याच्यात बसायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं त्यांनी परीक्षा दिली तसं त्यांचं पुढचं काय विचार केलं हे त्यांना विचारत होते, आत्ता जास्त पण नाही, परवाच दिवशीची गोष्ट आहे। त्याला विचारून गेला भाऊ माझा बुधवारी रात्री, तरी पण तो म्हणत होता की मामा रिझल्ट आल्याशिवाय मी काय सांगत नाही, मामा रिझल्ट आल्याशिवाय मी काय ठरवत नाही, मी अजून काही विचार केला नाही। पण माहीत नाही आता पुढं काय विचार करते त्यांच्या अभ्यासाचं, त्यांनी ज्यात तयार होतील